श्री ताळदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की हर 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 ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय धुळी महाराज की जय विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की परम पूज्य घोळी महाराज की विठ्ठल 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 पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणिक नये माझ्या मनात हो का पंडित शहाणा नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणिक नो हे माझ्या मनात आणिक नो हे माझ्या मनात हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणिक नो हे माझ्या मनात हो का पंडित शहाणा पांडुरंग करू प्रथम नमनात पांडुरंग करू प्रथम नमनात हरी बोल पांडुरंग करू प्रथम नमनात 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 दुसरे चरण संततिया जया दुसरे चरण संततिया संततिया कृपाने कथेचा विस्तारून त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारून कथेचा विस्तारून त्यांच्या कृपाने 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 कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका
कृपादान कथेचा विचारू त्यांच्या 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 कृपादान कथेचा विचारू कथेचा विचारू कथेचा विचारू महायोगतटे भीमरत्यम् वरपुण्डरीकायगातृमुनीन्द्रम् समागत महानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदम परमसुखम केवलमज्ञानमूर्ति दंडवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकमनित्यम विमलवचनं सर्वदी साक्ष्यभूतम् विठ्ठल 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 कुंडली कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज विठ्ठल 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 जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनोहे माझ्या मनात हो का पंडित शहाणा नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कनोहे माझ्या मनात हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध देहुनिवासी असलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या 4 चरणाच्या अभंगामधून या जगाला निवेदन करतात भक्ती म्हणजे काय आहे जिव्हाळा म्हणजे काय आहे काय सांगतो मी जिव्हाळा म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये नवविधा भक्ती म्हणजे काय आहे चित्त म्हणजे काय आहे असे 4 चरणाचा अभंग या ठिकाणी आजच्या कीर्तनासाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा मग जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात जाणे म्हणजे चालणे तुम्ही कशावर चालायचंय भक्तीच्या मार्गावर चालायचंय जाणे भक्तीचा जिव्हाळा भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय दररोज उठणे देवाला जाणे आंघोळ घालणे अभिषेक करणे बुक्का लावणे चंदन लावणे देवाला हार घालणे जे दिसेल त्याला जय हरी म्हणणे बरोबर आहे का नाही करत असतात भक्ती
कुठेतरी चित्ताला समाधान वाटावं, मनाला समाधान वाटावं. परंतु बसवेश्वर महाराज सांगतात, बसवेश्वर महाराज सांगतात, हॅलो बसवेश्वर महाराज सांगतात, काय सांगतात? ಭಕ್ತಿ ಎಂಬುದು ಮಾಡಬಾರದು, ಭಕ್ತಿ ಎಂಬುದು ಮಾಡಬಾರದು, ಅದು ಖರ್ಗವಿದ್ದಂತೆ. ಭಕ್ತಿ ಎಂಬುದು ಮಾಡಬಾರದು, ಭಕ್ತಿ ಎಂಬುದು ಮಾಡಬಾರದು, ಅದು ಖರ್ಗವಿದ್ದಂತೆ. ಘಟಸರ್ಪ ಹಾವಿನ ಬಾಯಲ್ಲಿ ಕಚ್ಚ ಹಾಕಿದ್ರೆ ಕಚ್ಚದ ಮೊಮ್ಮದೆ, ಕಚ್ಚದ ಮೊಮ್ಮದೆ ಕೂಡಲ संगम देवा असं म्हणतात. आता इचलकरंजीच्या लोकांना आता कळलं नाही. तर या ठिकाणी असलेले सांगायचा उद्देश म्हणजे उपहार देणे गरजेचं आहे. या ठिकाणी सर्व श्रोते सज्जन माझ्या कीर्तन रूपी सेवाला, आता मी पामर आहे, मी 40 लाखाच्या गाडी येत नाही, मी रेल्वेने येतो, त्याचं किंमतच करता येत नाही. असे असणारे इचलकरंजी गावामध्ये शिरवळ गावचे आमचे अमोघ सिद्धाचे परमभक्त पुजारी महाराज, सिद्धू अण्णा महाराज, शिलू महाराज, त्यांचे सर्व बंधू भगिनी आणि वज्जे परिवार या ठिकाणी उपस्थित प्रतिवर्षी कार्यक्रम करत असतात. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवाला चंद्र इंद्रासारखी जोडी मला लाभली आणि सूर्य चंद्रासारखी जोडी लाभली. आणि विशेष या ठिकाणी येण्याचं कार्य म्हणजे आपले सिद्धू महाराज व त्यांचे सहकारी म्हणून भोईटे महाराज आणि इथून जे भजनी मंडळ आहे, भरपूर वेळा ठिकाणी कीर्तन करण्याची, भारूड करण्याची सेवा मला मिळाली. या सर्व श्रोते सज्जनाचं प्रेम असंच नित्य निरंतर आपल्या भजनी मंडळावर राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. ठाला विठ्ठल कीर्तन सांगत असताना सगळ्यांचं लक्ष असावं. कुठं? माईककडं. माझ्याकडे नको, हे माईक आहे ना, माईककडे लक्ष पाहिजे. कसं आहे, कीर्तन सांगता सांगता कधी 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 कसं असतं तुम्हाला सांगू का? परवा तिकडे हिपळे गावाला आम्ही कीर्तन केलो. कीर्तन सांगत असताना काय झालं नेमकं सांगू का तुम्हाला? कीर्तन सांगत गेलो, एक जण मोठं काठी आणून माझ्या साईडला थांबला, मोठं काठी घेऊन. म्हणलो महाराज नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? महाराज मी म्हणलं त्यांनी म्हणले काय म्हणले माहितीये का? नाही तुमचं चालू द्या कीर्तन, नेमकं तुम्हाला कोण आणून इथं ठेवलंय ना त्यांना हुडकू लागलो म्हणलं. मी सांगत जाणार मला मारायला कोण, तुम्हाला मारतील म्हणून या ठिकाणी सांगायचंय. आता हे हिपळ्याचं झालं. आता नेमकं चप्पळगावला औजला काय झालं माहितीये का? औज गावाला कीर्तन चालू केलं, तिथली जी रत्नाबाई मावशी होती ना, आजीबाई, ती रडू लागली आणि रडता रडता मला विचारलं, महाराज ओ घंटे महाराज, तुम्ही कीर्तन सांगत असताना मला रडू का येऊ लागलंय तुम्हाला माहित नाही अजून. म्हणजे का रडू आलंय तुम्हाला? मी विचारलो. रत्नाबाई काय म्हणली माहितीये का मला? 6 महिन्याच्या अगोदर माझं म्हशी मेलंय म्हणली, त्याचं सूर आणि तुमचं सूर एकच आहे म्हणली. म्हशीचं सूर माझं सूर एक आहे. सांगायचा उद्देश काय? कीर्तनामध्ये हे हास्य काय असतं माहितीये का? तुमचं डोळे जे मिटलेले असतात ते फक्त वर येण्यासाठी असतंय. विठ्ठल हो जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा. कीर्तन सांगत असताना सगळ्यांचं लक्ष असावं, इकडं तिकडं असू नये. म्हणून कीर्तन सांगत असताना सर्वांचं लक्ष त्या कीर्तनाकडे असलं. थोडं का होईना तुमचं कल्याण करणारं कीर्तन असतं. कीर्तन जे ऐकत नाही त्याला कीर्तनाचं उलट शब्द करा. काय होतंय? विचार करा तुम्ही. जे कीर्तन ऐकत नाही ना चांगलं, त्यांचं नर्तकी होत असतंय. मग कीर्तन ऐकायचं का नाही ते तुम्ही ठरवा. म्हणून जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे म्हणजे त्या भक्ती मार्गावरून चालण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. काय सांगतात? संतांच्या संगतीमध्ये राहिलं, संतांच्या या संगतीमध्ये राहिलं, भक्ती कळतं, मर्म कळतं, बोलण्याचं कळतं, कुठल्या पद्धतीनं निदान दुसऱ्याला बोलावं हे सुद्धा कळतं. फक्त काय करावं लागतंय? संगतीमध्ये राहावं लागतं.
आता संगत नेमकं कुणाची करायची ह्या कीर्तनात सुद्धा सांगितलेलं आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. असा जे कोणी भक्ती केलेलं आहे त्या भक्तीचं नाव आहे. भक्तीला कोणी नाही हो, भक्ती एकटीच आहे. भक्तीला कोण आहे का? भक्तीला कोणी नाही. भक्ती तुम्ही विचार करा, भक्तीला या जगात कोणीच नाही. ती स्वतः निर्माण होते, स्वतः देवाला आठवते, स्वतः सगळं करायला लावते. परंतु मी मगाशी सांगता सांगता विसरलो, भक्ती ಎಂಬುದು ಮಾಡಬಾರದು म्हणजे काय? भक्ती करू नये. का करू नये? बसवेश्वर महाराज सांगतात, कर्नाटक मध्ये मोठे मोठे त्यांचे पुतळे आहेत, त्यांच्याशिवाय त्यांच्या एका वचनाशिवाय कुठंच कीर्तन पुराण काही सुद्धा होत नाही. त्याच्यामधलं एक वचन तुमच्या समोर सांगितलं, भक्ती ಎಂಬುದು ಮಾಡಬಾರದು म्हणजे भक्ती करू नका म्हणते. उलटच्या मध्ये भक्ती ಮಾಡಬಾರದು म्हणजे कसं भक्ती करायची नाही. त्यांनी सांगतात भक्ती कशी करायची नाही. मी उठतो, मी देवाला पाणी घालतो, मी देवाला हार घालतो, मी अभिषेक करतो, मी कीर्तन करतो, मी पकवाज वाजवतो, मी हार्मोनियम वाजवतो, माझ्याशिवाय काहीच होत नाही. असलं भक्ती करू नका म्हणले. विठ्ठल विठ्ठल हो हो. मग भक्ती कशी करायची? एक छोटस उदाहरण. भक्ती ज्याच्या घरी आहे ही माणसं समाधान आहे, एकदम समाधान. त्यांच्या चित्तात सुद्धा स्वार्थ नाही, ही माणसं समाधान आहे. हे माणसं जिव्हाळ्याने आपुलकीनं बोलतात. आता 400 किलोमीटरवरनं आम्ही आलो. इथं आल्यानंतर काय झालं? एकदम समाधान, एकदम समाधान. हे प्रतिवर्ष आहे, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, असं 9 दिवस या ठिकाणी कार्यक्रम केलं जातं. समाधानाने होतात. अख्खा गावात 7 दिवसाचं राहू द्या, अख्खा गावात गाव मिळून 7 दिवस करू द्या, तिथं किरकिर असतं. तिथं किरकिर नाही मग बघायला मिळाला आपल्याला. कारण या ठिकाणी असलेले आमचे शिरवळ गावचे महात्मे घोळेश्वर महाराज यांचं भक्तीचं वातावरण इथलं बघून आपल्याला सुद्धा आनंद वाटलं. काय वातावरण आहे. कुठं कुठं थोडं किरकिर बघायला मिळतं, पण इथं किरकिर मला बघायला मिळालं नाही. भक्ती अशी पुजारी परिवाराने केलेले. त्यांच्या घरामध्ये साक्षात घोळेश्वर महाराज आज राबत आहेत. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं विराजमान या पुजारी परिवारामध्ये झालेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. भक्ती अशी करावी की दुसऱ्याला त्रास होऊ नये. भक्ती अशी करावी की निदान दुसऱ्याला बोलावे विठ्ठल, पहावे विठ्ठल, आहे का नाही? करावा विठ्ठल. त्या जीवाला सुद्धा इजा पोचू नये, जीवाला सुद्धा आनंद मिळावं, असं भक्ती आम्ही करावं. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. असं नाम घेतल्यानंतर मनाला समाधान मिळत असते. परंतु या ठिकाणी जिव्हाळ्याचं आपुलक्याचं, आता जिव्हाळा कोणाच्या घरी होतो तुम्हाला सांगतो. श्रीकृष्ण परमात्मा कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध व्हायच्या अगोदर श्रीकृष्ण परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृताय धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता बघा, युगे युगे, युगे म्हणजे युगानुयुगे मी राक्षसांना मारण्यासाठी जन्म घेत असतो. हे सोडा, युगे 28 आहे का नाही शब्द? देवाचं कर्तव्य काय आहे ते देवाने फक्त आमच्यासाठी केले, स्वतःसाठी काय केलं नाही. श्रीकृष्ण परमात्मा कौरव पांडवांचं या ठिकाणी युद्ध मिटवण्यासाठी शांतीदूत म्हणून त्या दरबारामध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी कृपाचार्य, द्रोणाचार्य, दुःशासन, दुर्योधन सगळे तिथे होते. आणि कृष्ण परमात्मा
एक एक त्यांना शब्द विचारतात, बोलतात. अरे राहू द्या, झालं गेलं सगळं विसरा, झालं गेलं सगळं विसरा, पण काय करा, त्या पंडू राजाच्या 5 मुलांना 5 गावं तरी द्या. परंतु दुर्योधनाला अहंकार चढला होता, दुर्योधनाला अहंकार चढला होता आणि दुर्योधनाने सांगितलं, हे धूत, बंदी टाका कृष्णाला. कृष्ण परमात्म्याला बंदी टाका म्हणल्याबरोबर त्यांचे दूत सगळे त्या ठिकाणी आले. आल्यानंतर कृष्ण परमात्म्याकडे धावले तलवारी घेऊन. कृष्ण परमात्मा, मला बंदी करता तुम्ही? मला, त्या सृष्टीच्या चालकाला, ह्या जगाच्या ब्रह्मांडाच्या मालकाला तुम्ही बंदी घालता? पहिलं जिव्हाळ्याचं सांगितले, जाणे भक्तीचा, मनापासून सांगितलं, आमची माणसं आहेत म्हणून सांगितलं, तरी सुद्धा त्यांनी ऐकले नाही. ऐकल्यामुळं कृष्ण परमात्म्याला नाविलाज झाला आणि कृष्ण परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि सर्व ब्रह्मांडाचं मालक मी आहे. काय सांगितलं? त्या ब्रह्मांडाचा मालक मी आहे असं स्वतः कृष्ण परमात्मा त्या दरबारामध्ये दाखवलं गेलं आणि सगळ्यांचे डोळे बंद झाले, सगळ्यांचे डोळे गेले आणि कृष्ण परमात्म्याला बघण्यासाठी फक्त कोण उभा होता? भीष्म पितामह. बघितले त्या देवाचं स्वरूप, बघितले. जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. ह्या जगामध्ये आल्यानंतर एक आनंद वाटलं, देवाचं स्वरूप बघायला मिळालं. एक आंधळा माणूस होता. आंधळा माणसाने काय केलं, ते गणपतीचं मिरवणुकीमध्ये नाचत होत. सगळ्यांनी म्हणत होते, गणपती बाप्पा मोरया, असं म्हणत होते. आणि आंधळा असल्यामुळं बघता येत नव्हतं. मुका काय म्हणत होता, म्हणजे गणपती बाप्पा असं म्हणत होत. आणि शेवटी पार्वतीला दया आली. पार्वती म्हणली देवाला, देवा तुमचं भक्त आहे, त्याला गणपती बाप्पा मोरया म्हणायचंय, काहीतरी करा. सगळं तुम्ही करता, आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, सगळे देता, परत याला थोडं बोलण्याची संधी द्या की, याला वाचा देऊन टाका. त्यावेळी महादेवाला दया आली आणि दया आल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाने कृपा केली आणि ते मुका असलेलं बोलू लागलं, गणपती बाप्पा मोरया. आणि शेवटी काय केली देवाने, तथास्तु तथास्तु, हाय तसं करून टाकलं. मग विचार करा महाराज, देवाजवळ सगळं आहे, देवाजवळ सगळं आहे. त्याला लंगडं सुद्धा करता येतंय, पांगळं करता येतंय, ज्याला जिथं बसवायचंय त्याला तिथं बसवता सुद्धा येतंय. हे मी मनापासून सांगत नाही, हे विनोदातून सांगत नाही. जनाबाईने सुद्धा देवाला म्हणली, तुझी रांड रंडकी झाली, म्हणली का नाही? शिव्या देऊन बोलली देवाला, बोलला की नाही? अहो एवढंच नाही, भक्ती कशी केली नामदेव महाराजांनी, भक्ती कशी केली नामदेव महाराजांनी. घरामधली 14 माणसं जिव्हाळक्यानं आपुलकीनं अभंग लिहित बसले. राजाई गोडाई दोघी सासू सुना, दामना मदना बापले का, दामना मदना बापले का, दामना मदना बापले का. राजाई गोडाई दोघी सासू सुना, राजाई गोडाई दोघी सासू सुना, दामना मदना बापले या, दामना मदना बापले या, दामना मदना बापले का. लिंबा हरी हरी आऊबाजीची बहिणी, येडी पिशी
दामना मदन बाबले का दामना मदन बापले का दामना मदन बापले का दामना मदन बापले दामना मदन बापले का दामना मदन बापले का राजा ये गुणा ये दोघी सासू सुना बरोबर आहे ना आपुलकीने भक्ती करत होते शेवटी पांडुरंग परमात्म्याला दया आली जाणे भक्तीचा जिवाळा तोचे दैवाचा पुतळा भक्ती अशी केली नामदेव महाराजांनी अशी केली शेवटी देवाला म्हणावं लागलं नाम्या ए नाम्या अरे तुला काय पाहिजे तुला काय देऊ नका मला काय देऊ नका मला जे जे तुमच्यापर्यंत चालत येते पंढरीची वारी करते त्यांचं चरणाचं धूळ मला लागावं अशी जागा द्या मग कुठं जागा पाहिजे तुमच्या चरणाजवळ म्हणजे कुठं आता तिथं नामदेव पायरे तिथं नामदेव महाराजची समाधी नामदेव महाराजांनी भक्ती करून आपुलकीनं जिवाळ्यानं भक्ती करून मागून घेतले मग जिवाळा म्हणजे काय कीर्तन नीट ऐका तुम्ही जिवाळ्यानं आपुलकीनं भक्ती केली म्हणून पांडुरंगाला सुद्धा नाविलाज झाला आणि पांडुरंगाने नामदेव महाराजांना ती जागा बहाल केली आम्हाला कोण काय देतंय का घरात सुद्धा येऊ देत नाही काय येऊ देत नाही माहितीये का आमच्या कपाळाला गंध नाही रामकृष्ण हरी नाही दुसऱ्यांना बोलणं चांगलं नाही दुसऱ्यांचं बांध कोरून जमिनी वाढवली आम्ही गेल्यानंतर घरच्या मालकाला वाटतंय आलं बाबा चोर आहे का नाही माणसं नेमकं कशी असायला पाहिजे आल्यानंतर वाटायला पाहिजे या घरात बसा या घरात बसा निदान एवढं तरी माणसं म्हणण्यासारखं योग्य आम्ही पाहिजे योग्य पाहिजे नाहीतर कसं असतं माहितीये का तशी जर करता भक्ती न करणारी माणसं मेली ना आमच्याकडे कसं रडते सांगू का तुम्हाला जिथल्या तिथं सोडून चालली का घर ये बाई असं रडते काय जिथल्या तिथं सोडून चालली का मग तिथं कुठं तिथं सोडायचंय नाही रे नाही कोणाचे कोणी हरी हरी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे हरी हरी नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या पाठी तुटतील सारे सारे धागे दोरे मेल्या पाठी तुटती दोन जागे जाती दोन नाही रे
नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतीस जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून असं प्रत्येक माणूस म्हणत असते. परंतु त्या माणसाला जगद्गुरु तुकाराम महाराज निवेदन देतात, अरे मूर्ख माणसा, अरे आता तरी जागे हो. म्हणजे काय? आता तरी पुढे हाची उपदेश नका करो नाश आयुष्याचा. माणसाचं प्रत्येक क्षण हे मोलाचं आहे. गांभीर्यतेनं जर करता आम्ही जगलो तर माणसाने जीवन जगण्यासारखं वाटतंय, नाहीतर माणसाने जीवनच जगू नये. कारण भक्ती केली, नामदेव महाराजांनी जागा मिळाली, भक्ती केली चोका मिळाली, त्याला सुद्धा जागा मिळाली. भक्ती केली जनाबाईंनी, तिचे गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बनू लागले. जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. आता त्यांचे पुतळे आहेत कुठं? पंढरपूर नगरीमध्ये, त्या श्रेष्ठ नगरीमध्ये. बघा तुम्ही, तिथे गेल्यानंतर कोण सुद्धा जनाबाईकडे गेल्याशिवाय कुठं जात नाही. जनाबाईचं संसार बघाव, तिचं जातं बघाव, चूल बघाव. का? त्यांचे जे काही स्थानिक त्या काळापासून ते आतापर्यंत आहेत ते फक्त भक्तीमुळे. आपुलकीने जी भक्ती केली त्या भक्तीमध्ये सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी हात जाऊन तर करता तुम्ही बघितलं. भावे विण भक्ती बळे विण शक्ती बोलू नये. जिथं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे सुद्धा वाकले अशी भक्ती आहे. कधी कधी शक्ती कामाला येत नाही. बघा तुम्ही तुकाराम महाराजांचं, शिवाजी महाराजांचं फोटो बघा. भक्ती शक्तीचं संगम किती महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी या जगाला सांगितलं, जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझ्या मनात हो का पंडित शहाणा. या ठिकाणी या दुसऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, अशी जो भक्ती केला तो भक्ती त्याच्यापेक्षा भाग्यवान कोण नाही, त्याच्यापेक्षा दैववान कोण नाही, त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनामध्ये दैव आणि भाग्य हे महत्वाचं आहे. बघा तुम्ही, दैववान म्हणजे काय? भाग्य, प्रारब्ध किती महत्वाचं आहे बघा तुम्ही शब्द. दैववान म्हणजे काय? एक भाग्यच मिळतं. भाग्य महत्वाचं आहे. म्हणून जे भाग्यवान आहेत त्यांचे पुतळे झाले. महात्मा गांधीकडे 1 रुपये सुद्धा नव्हतं. होतं का? नव्हतं. पण आख्या नोटावर त्यांचे फोटो आले. त्यांच्याकडे 1 रुपये नव्हता. होतं का? मग विचार करा. तुम्ही आतापासून भक्ती करा. आतापासून थोडं का होईना घरादाराला शांती मिळणार, नक्की मिळणार. पण करणं महत्वाचं आहे. करणं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी भक्ती अशी करावी, जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. आमचे पुतळे तयार व्हायला पाहिजे. पुतळे म्हणजे काय? मूर्ती. होत नाही, होत नाही. तरी सुद्धा थोडं का होईना करावं लागतं. एक अभंग पाठ केलं ना, एक अभंग. तुम्ही वारीला जावा. वारीला गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये बोलवतात, पाटावर बसवतात, पाय धुतात, सगळे लोक घरामध्ये पाया पडतात, परत वर 101 रुपये देतात. काय वजन आहे एका अभंगामध्ये? एका अभंगात एवढं ताकद आहे. मग एक अभंग पाठ करायला पाहिजे का नाही? मग विचार करा. अशा माणसाचं तुकाराम महाराज काय होतात? अनेक नोहे माझ्या मनात हो का त्यांच्यापेक्षा शहाणा मी नाही. कोण म्हणतात? तुकाराम महाराज सांगतात, जे दैववान आहेत, जे भाग्यवान आहेत, त्यांच्यापेक्षा शहाणा या जगात मी कुणालाच म्हणत नाही. ज्यांच्याकडे भक्ती, जे महाराज म्हणून घेतात, ज्यांच्याकडे ही अभंगाची रुची त्यांना लागलेली आहे, छंद ज्या नामाचा लागला आहे,
त्यांच्या वेगळं त्यांच्या एवढं भाग्य कुणालाच नाही. अभंगाचं पहिलं चरण. जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जिव्हाळा जाने भक्तीचा जाने भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा हो पंडिता आणि तोची दैवाचा पुतळा 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 हरी हरी तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो हे माझ्या मना आणि कनो हे माझ्या मना हो आणि कनो हे माझ्या मना आणि कनो हे माझ्या मना हो आणि गणो हे माझ्या मना 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 आणि कनो हे माझ्या मनात हो का पंडित शहाणा. तुकाराम महाराजांची भक्ती बघितली. काशीहून पंडित काशीवरून पंडित तुकाराम महाराजांकडे आले. तुकाराम महाराजांना बघितलं तुकाराम महाराज काय करत होते. लेकरांना खेळवत बसले होते. कोण माझ्यापेक्षा शहाणा कुणीच नाही.
आशे पंडित तुकाराम महाराजांकडे आले. तुकाराम महाराजांनी लेकरं खेळवत बसले होते आणि पंडितांनी विचारलं, इथं तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे? असं जावं, तुकाराम महाराजांचं घर आहे. तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी काशीवरून पंडित आल्यानंतर तुकाराम महाराजांनी लेकरं खेळवत बसले होते. पंडिताला वाटलं सकाळ सकाळी उठला असेल, पूजा करत असेल, असं त्यांना वाटलं होतं. मग ह्यांनी काय करत होते? लेकरं खेळवत बसले होते. आणि काशीचा पंडित माज आला होता, माज शाणा म्हणून घेत होता. आणि तुकाराम महाराजांना बघितलं आणि काशीचा पंडित समोर येऊन त्या तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हीच का तुकाराम महाराज? हो मीच आहे, मीच आहे. मला वाटलं असेल तुम्ही भगवद्गीता वाचत असेल, हरिपाठ करत असेल, पूजा करत असेल, लेकरं खेळवत बसलाव का म्हणले. हा, मग लेकरं जाऊन विहिरीत टाकतो म्हणले. काय म्हणलं? लेकरं जाऊन विहिरीत टाकतो. मग तर तुम्हाला वाटेल का मी तुकाराम आहे म्हणून? लेकरं घेतली आणि समोरच्या विहिरीत नेऊन टाकली. तेव्हा पंडिताला म्हणलं, आता एवढ्या दुरून तुम्ही आलात का, पाणी घ्या, चहा पाणी करा. एवढी पंडितांनी सांगितलं, तुझ्या घरात आता सुतक पडलंय, तुझ्या घरात मेलेत, तुझ्या घरचं मी खात, तुझ्या घरचं पाणी पीत नाही. मग असं कराल का? त्या लेकराला, विहिरीचे पडलेत लेकरं, त्या लेकरांना आहे तसं बाहेर काढेल, तेव्हा तर जेवाल का? काय बोलताय काय तुम्ही म्हणले? लेकरांना जसंच्या तसं. हा, तुकाराम महाराजांनी बाहेर उभारून आवाज दिला, चला रे. काशीचा पंडित उपाशी जातोय घरामधून, बाहेर या. जसं घरामधून बाहेर लेकरं आले येत असतात, तसं विहिरीतून लेकरं बाहेर आले. काय बघा, ताकद संत नव्हती जगा माणसाच्या सारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या सारी गे, संत नव्हती माणसाच्या सारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या नारी गे. म्हणून नदी नवे पैगा, नदी नवे पाषाण म्हणून हे लिंगा, पाषाण म्हणून हे लिंगे, संत नव्हती जगा माणसाच्या सारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या सारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या सारी गे, संत नव्हती जगा माणसाच्या सारी गे. संत नव्हते माणसा जगा सारिके, दिसतात आमच्यासारखे, परंतु त्यांना माणसं म्हणता येत नाही. आता ज्या प्रतिमेचं पूजन इथं पुजारी परिवार करत असतात, ते आमच्यासारखे धोती नेसतात, आमच्यासारखे टिळ्या लावलेल्या आहेत, परंतु त्यांना माणूस म्हणता येत नाही. काय म्हणलं? त्यांना माणूस म्हणता येत नाही. ज्या 100 गावामध्ये मधगोंडेश्वर महाराजाला लोक ओळखतात, त्या मधगोंडेश्वर महाराजांचे शिरवळ महाराज हे जे प्रतिमे तुम्ही बघतात, त्यांचे गुरु हे आहेत. मग विचार करा, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला चालवायचं निवेदन केलं, भिंत चालली, तसं एक चमत्कार महाराजांचं सांगतो. भक्ती कशी होती महादेवावर. महाराजांनी महाराष्ट्रामध्ये असल्या कारणानं कर्नाटक मध्ये जाणार होते. शिरवळ महाराज हे कर्नाटक मध्ये जात होते जीप गाडीवरून. कमांडो गाडी होती तेव्हा. कमांडो गाडीच्या मागच्या म्हणजे मधल्या सीटवर बसले होते. मधल्या सीटवर बसल्या कारणानं आता महाराष्ट्राहून कर्नाटक मध्ये गेल्यानंतर काय होतं, त्या मध्यभागी ट्रॅफिक पोलीस असतात. ट्रॅफिक पोलिसांनी म्हणले गाडी बाजूला घ्या. गाडी बाजूला घेतली आणि ड्रायव्हर साहेबांना विचारलं ट्रॅफिक पोलिसांनी, अरे तुला काय कळतंय का नाही, महाराष्ट्रामधून कर्नाटक मध्ये चालला आणि लायसन नाही काय नाही. अहो
हवालदार साहेब तुम्ही सगळ्याला पकडा, ह्या गाडीला कधी पकडायचं नाही. कोण सांगितलं? ड्रायव्हर साहेबांनी. का पकडायचं नाही? मागच्या सीटवर बसा, मागच्या सीटवर बघा काय झालंय, वाघ बसले, वाघ म्हणले. ट्रॅफिक पोलिसांनी मागच्या सीट मध्ये जाऊन बघितलं तर स्वतः हे शिरवळचे महाराज वाघ होऊन बसले होते. वाघ वाघ. विचार करा मग का महाराजांची लीलाई नाही. स्वतः वाघाला घेतलं, मांडीवर बसवलं आणि मांडीवर बसून स्वतः वाघ होण्याचं ताकद ज्या माणसात आहे, संत नव्हते माणसा जगासारी. विचार करा मग ज्या माणसाजवळ अशी ताकद आहे त्या माणसाचे पुतळे होत असतात. विचार करा, तोची दैवाचा पुतळा. अशा प्रकारे भक्ती केली महादेवावर. सोमलिंग महाराज प्रकट, सोमलिंग महाराजांचे प्रकट झाले. आता उद्या बघा, उद्याचं काय लिहिलं या ठिकाणी. साधू संन्यासी लोक, जप तपी संन्यासी लोक आता उद्या या ठिकाणी येणार आहेत. उद्या काय घनचक्र कार्यक्रम या ठिकाणी. खूप मोठमोठे महाराज, अमरेश्वर महाराज, मधुगुंड महाराज, चिंचोळीचे बिळेनसिद्ध महाराज, रेवणसिद्ध महाराज, मंद्रुपचे महाराज, गुरदळीचे महाराज, किती सर्व भगवे कपडेवाले आहेत. जितकं जप तप केलेले महाराज या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आता तुम्ही परवा तिथं गेला होता, कुठं? नाही परवा, हा प्रयागराजला जिथं तुम्ही गेला तिथं अमृत कुंडाचं एक थेंब पडलं होतं. जितकं तिथं संन्यासीवाले आले होते त्यातले मधले संन्यासी आता उद्या इथं येणार आहेत. जे तुम्ही प्रयागराजला गेले नाहीत हे लोक, आता त्यांचं प्रसाद, त्यांचं पाद सेवन हे इथं मिळणार आहे. मग विचार, सगळे महाराज लोक आपल्याकडे गेले होते आणि काय झालं नेमकं तुम्हाला सांगतो. त्यांच्यासारखं भक्ती कोणीच नाही असं तुकाराम महाराज सांगतात. अनेक नोहे माझ्या मनात, अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शाणा, असा मी शाणा नाही. मग विचार करा, मग माणसाने भक्ती केली. भक्ती अजून कशी करायची तुम्हाला सांगतो. भक्तीमुळे काय होतंय ते पण तुम्हाला सांगतो. अभंगाचं दुसरं चरण. माझ्या मना अनेक नोहे माझा, अनेक नोहे माझ्या मना, 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 अनेक नोहे माझ्या मना. हो का पंडित जाना, हो का पंडित जाना, हो का पंडित जाना, हो का पंडित
मना आणि कनो हे माझ्या मना आणि कनो हे माझ्या मना अनेक हे माझ्या मना अनेक हे माझ्या मना अनेक हे माझ्या मना अनेक हे माझ्या अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा. असा मी एवढा बी मी शहाणा नाही की जे माणसं भक्तिवान आहेत ते भक्ती करतात. आता भक्ती म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो. एक आजीबाई होती, इकडे लक्ष द्या. काय, एक आजीबाई होती, गावामध्ये प्रवचन भजन कीर्तन पुराण चालू होतं आणि आजीबाई असल्या कारणानं त्याला एक नातू त्याच्याजवळ होतं आणि नातूला खूप आवड भक्ती करायची, भजनाला जायचं, कीर्तनाला जायचं, प्रवचनाला हजर व्हायचं आणि मुलगा भक्ती करू लागला. आजीबाई करत नव्हती. शेवटी नातू काय म्हणला आजीला, आजी उद्या आपल्या गावामध्ये जे पुराण सांगू लागलेत ना त्या पुराणकाराला, त्या कीर्तनकार महाराजांना घरला घेऊन येऊया, त्याला जेवण घालूया. आता दररोज महाराज लोक कुठे जेवतात, ज्यांच्या घरी एसी आहे, ज्यांचं मोठमोठे बिल्डिंग आहे त्यांच्या घरी कीर्तन झाल्यानंतर जेवायला जात होते. इथं आजीबाईचं घर कसं आहे, लाकडाचं आहे, छप्पर. कन्नड मध्ये काय म्हणतात, छप्पर. तुम्हाला कळतंय का? आता खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला, मला मूळ मराठीच बोलता येत नाही, मी सारखं कन्नड बोलणारा माणूस आहे, एकदम रफ कन्नड बोलणारा माणूस आहे, मराठी मुळीच येत नाही. यान म्हणणो असं म्हणलं तर बी कळत नाही. कसं आहे कन्नड म्हणजे, कसं आहे मराठीने केलं, कन्नडीने केला मराठी, एकाचे उत्तर एका न कळे, म्हणून मी कन्नड बोलतच नाही कीर्तनात. आता इथं तर थोडं बी बोलू नये का, म्हणजे नेमकं कळत नाही तुम्हाला म्हणून बोलत नाही. तरी सुद्धा मी कसं जसं म्हणजे मी बोलू लागलो. मला महाराजांनी निवेदन दिलं, निदान 50% कन्नड 50% मराठी बोला म्हणले. मग मी बोललो तर हे बाकीचे उठून जातील ना, म्हणून सगळ्यांसाठी मराठीच निवडलं. म्हणून आजीबाई भक्ती करत नव्हती, नातू भक्ती करत होता. जसं हे महाराज आहेत, लहान मुलं भक्ती करतात, सांगायची गरज नाही. आणि भक्ती केली. आजीबाईला सांगितलं, काय सांगितलं, उद्या महाराजांना जेवायला घरी बोलूया. आजीबाई म्हणली, मेल्या इथं माझं मला जमत नाही, त्या महाराजांना आणशील माझं सगळं वाटोळ होईल म्हणले. आजीबाई नाही, त्या महाराजांना मी आणणारच म्हणले. कोण, नातू ऐकत नव्हतं आणि शेवटी नातू जाऊन महाराजांना सांगितलं, महाराज आमची आजीबाई ना तुम्हाला जेवायला घरी बोलवलं. पण ठीक आहे, दररोज मोठमोठ्या श्रीमंताच्या घरी मी जेवायला जातो, आता तुझ्या घरी येतो, तुझ्या छपरामध्ये येतो, तुझ्या लाकडाचं घर आहे ना तिथं येतो. त्या नातूचं महाराजांनी ऐकलं. सकाळ सकाळी आंघोळ केले, शिवलिंगाला, आता बघा शिवलिंगाचं कसं इथे केलंय, शिवलिंगाला पाणी टाकलं, पूजा केली आणि पूजा केल्यानंतर महाराजांना वाटलं आज अन्नदाता वेगळा आहे, अन्नदात्याच्या घरी जायचे, म्हणून महाराजांनी पूजा अर्चा केल्यानंतर बरोबर भक्ताच्या घरी म्हणजे आजीच्या घरी आले. आजीच्या घरी आल्यानंतर आजीबाई आल्या पाणी दिली, विभूती लावायला विभूती दिली, भंडार दिली. एवढं सगळं करून त्या महाराजांनी जिथं सतरंजी आतरलं होतं तिथं जाऊन बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी आजीबाई सर्व काही विष्ट अन्न त्या ठिकाणी आणून ठेवलं. महाराजांनी जेवायला चालू केले आणि चालू केल्यानंतर जिथून दररोज त्यांना एसी मिळत होता, आज एसी इथं नव्हता. आज काय होतं, त्या आजीबाईच्या घरामधून, त्या छपरामधून एक सुंदर अशा प्रकारचं वारं येत होतं, तर एसी पेक्षा महान होतं. भरपूर महाराजांनी जेवलं आणि जिथल्या तिथं महाराज झोपले. आणि झोपल्यानंतर आजीबाई त्या नातूला वरडले, सोम्या, नातूचं काय नाव होतं, सोम्या
तुला पहिलंच म्हणलं होतं त्या महाराजांना घेऊन येऊ नको, माझं मला होत नाही. आलास ते आणलास. महाराजांना जेवण घातलं. बघ ते महाराज मठाला जायचं सोडून इथं झोपले बघ म्हणले. उठव त्यांना. नातूकडे भक्ती होती. नातू काय म्हणला आजीबाईला, आजीबाई आता जेवलेत, झोपले असतील, उठतील. आजीबाई ग बसली. 12 वाजल्यापासून आजीबाई वरडायला चालू केली. 3 झालं, महाराज काय उठले. 80 पेक्षा चांगलं झोप छपरात लागलं होतं आणि महाराज उठले नाहीत. परत एकदा आजीबाई वरडले, स्वाम्या. महाराज अजून उठलेच नाही. महाराजांना उठवा. नातू म्हणलं, आजीबाई महाराज झोपले, झोपू द्या, उठून जातीलच ते. परत 5 वाजले. आजीबाई झाडूच्या कामाला लागले, तरी सुद्धा महाराज उठत ना. तरी सुद्धा आजीबाई काय म्हणते, सोम्या. सोम्या म्हटल्याबरोबर नातू जागेवरती बुद्धी आली, ज्ञान आलं. महाराजांनी उठलेच नाहीत म्हणून आजीबाई वरडत होती. नातू आजीबाईला ग बसवत होता. थोडं ग बस, थोडं ग बस, थोडं ग म्हणेपर्यंत 6 वाजले. त्यांच्या दोघांच्या भांडणामुळं महाराज फाडकन उठले आणि उठून काय म्हणले, तुम्ही थोडं 2 मिनिट ग बसा म्हणले. 2 मिनिट ग बसा. 2 मिनिट ग बसा म्हणल्याबरोबर महाराजांनी उठले आणि निघाले आपल्या मठाकडं, जिथं त्यांनी दररोज राहत होते, बसत होते, पुराण करत होते. त्या ठिकाणी निघाले आणि निघत असताना आजीबाईच्या घरासमोर, दाराच्या समोर एक फुलाचं झाड होतं आणि जाता जाता महाराजांना असं वाटलं, आता एक फूल घ्यावं आणि त्या शिवलिंगाला अर्पण करावं, असं त्या महाराजांना वाटलं. आणि फुलं तोडायला गेलेत, झाडच उपटलं. मूळ म्हातारी काय होती, कडक होती. त्याच्यामध्ये महाराज काय केले, फूल घ्यायला गेलेत आणि मुळासकट झाडच निघाले. तरी सुद्धा आजीबाई म्हणली, सोम्या. चालूच आहे ते. सोम्या म्हणल्याबरोबर नातवाला काय झालं, काय नाही. महाराजांना आणू नको म्हणला होता. जेवण दिलं, पाणी दिलं, पूजा अर्चा झाली, पाया पडलो, दक्षिणा दिलं, सगळं झालं. जाताना बघ महाराजांनी फुलाचं झाड. आता नातूला वाटलं, महाराज खरंच असं का केले. जेवले, झोपले, सगळं झालं, नेमकं झाड का त्यांनी काढले. फूल घेतलं, झाड घेतलं आणि नीट नातू कुठे गेला, महाराजांच्या मठाकडे. महाराजांच्या मठाकडे गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बसले होते. महाराजांना सांगितलं, महाराज आमच्या आजीचं मन नसताना तुम्हाला बोलवलं, जेवण घातलं, झोपलं, सगळं झालं, हे झाड का तोडलं. आजीबाई मला घरात घेऊन झालं म्हणले. आजीबाई मला घरात घेऊन झालं. म्हणजे मग काय करायचं, काय करू नको रे, एवढं सुद्धा तुला बुद्धी नाही. जिथं झाड काढला होता ना, जिथून झाड निघाले त्या ठिकाणी झाड घे, हे झाड घे. त्या ठिकाणी एक ह्याला किती म्हणतो, हा एक ईतभर तू झाड उकरून त्या ठिकाणी झाड लाव, थोडं पाणी घाल, पुन्हा ते झाड फुटल म्हणले. नातू तसंच घरी आला. आजीबाईला म्हटलं, आजीबाई खुरप घेऊन या. खुरप आणली. त्या ठिकाणी ईतभर ते थोडं माती उकरायला चालू केली आजीबाई त्यांनी. आणि उकरता त्या ईतभराच्या एक अर्धा फुटाच्या खाली सोन्याचा हंडा सापडला. सोन्याचा हंडा सापडला. आणि त्यावेळी नातू काय म्हणते आजीला, थांब आजी, थोडं महाराजांना बोलवतो. आजीबाई म्हणले, आता का महाराजाचं काम आहे म्हणले. आता महाराजाचं काम नाही, आता आमचं काम आहे. सोन्याचा हंडी घे आणि आतमध्ये नेऊन ठेवू म्हणले. एक महाराज घरी जेवल्यावर सोन्याचा हंडा सापडतय. आता पुजारी परिवार बघा किती महाराज लोकांना जेवण घालतो. महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. अनेक नोहे माझ्या मनात, अनेक नोहे माझ्या मनात, हो का पंडित शहाणा. देवाने भरपूर दिलंय हो, परंतु त्याच्यामध्ये मी शहाणा नाही, मी महान नाही. तुम्ही सगळे येता, तुम्ही सगळे हे मिळून मिसळून करता. असं पुजारी परिवार, हो का पंडित, मी शहाणा म्हणले नाही त्यांनी.
शाणा नाही म्हणल्यामुळं हे कार्य होऊ लागलेलं आहे. तुम्ही विचार करा, असला मोठं कार्य करणं हे सोपं नाही. म्हणून त्यांच्या मनात चित्तात कुठंच स्वार्थ नाही. असं 9 दिवस दरवाजा उघडा आहे. जिथं माणसं जातात तिथं सगळं आहे, तिथं सगळं आहे. त्यांनी असं कधीच म्हणलं नाही. सगळ्याला सगळं मोकळं ठेवलेलं आहे. अनेक नोहे माझ्या मना, अनेक म्हणजे जसं त्या तसं मी ठेवलेलं आहे. माझ्या मनात यात किंचित स्वार्थ आणला नाही. म्हणून हे कार्यक्रम आज निवडलेला अभंग याच्यासाठी मनात स्वार्थ असू नये, मनात स्वार्थ असू नये. विचार करा तुम्ही. विठाल विठाल हो हो. अनेक नो हे माझ्या मनात, हो का पंडित शहाणा. हुशार नाही, पंडित नाही, विद्वान नाही, मी काहीच नाही. काही नसताना सुद्धा असा कार्यक्रम करणं हे खूप महत्वाचा मोठा मुद्दा आहे. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी काय सांगतात. नामरूपी दडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी दडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी दडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नामरूपी दडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. अनिक नोहे माझ्या मना, हो का पंडित जाना. 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 अनिक नोहे माझ्या मना, हो का पंडित जाना, हो का पंडित जाना, हो का पंडित जाना. अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित जाना, हो का पंडित जाना, हो का पंडित जाना. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. दास म्हणजे काय तुम्हाला सांगतो. संत गोरोबा काकाने गाडगं तयार करणार, 10 गावाला नेऊन पोच करणार आणि त्यांना एक सोडून 2-2 बायका. कुणाला गोरोबा काकांची भक्ती बघा कशी होती. आणि गोरोबा महाराजांनी भक्ती चालू केली. विचार करा तुम्ही. विठ्ठल विठ्ठलांचा भजनी माडतान गोरा कुंभारा, विठ्ठल विठ्ठलांचा भजनी माडतान गोरा कुंभारा, भक्ती गाग आनंद आग्यान विठोबा देवर. विठोबा देवर म्हणजे काय. आता मी थोडं कन्नड बोलू. आपली माणसं थोडं डोळे झाकत नाही. ನನ್ನ ಪಾಂಡುರಂಗನ ಆಟ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತಂದ್ರ ಎಷ್ಟು ಮಹತ್ವದ. ಗೋರಾ ಕುಂಬಾರದಿನ ಗಡಿಗೆ ಮಾಡ್ತಿರು, ಗಡಿಗೆ ಮಾಡಿ 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 10 ಊರಿಗೆ ಒಯ್ದು ಒಕ್ಕಾಡ್ತಿರು, ಮಾರ್ತಿರು. ಅವು ಮಾರ ಕಳೆಗೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರವ್ರು ಎಷ್ಟು ಚೆಲುವ ಎಷ್ಟು ಸುಂದರದ ಗಡಿಗೆ ನಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ವಿಚಾರದೊಳಗೆ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಮಹತ್ವದ ಮಾತ ಎಷ್ಟು ಚಲೋದ್ ನೋಡ್ರಿ. ಪಾಂಡುರಂಗಗೆ ಇಚ್ಛೆ ಆಯ್ತು ಗೋರಾ ಕುಂಬಾರನ ಗಡಿಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕನ್ನಂತ ಮನಸ್ಸು ಬತ್ತು.
भोगा रागलीला. गोरा कुंभारची गाडगी किती सुंदर आहे पांडुरंगाला वाटलं. आणि नंतर अशी घटना घडली की गोरा कुंभाराचे हात तुटले गेले. हात तुटल्यानंतर त्या पंढरीश पांडुरंग मध्ये उठू नका हो, मध्ये पण उठू नका, व्यत्यय येतोय. आता कीर्तन संपणार आहे, अजिबात उठू नका. 10 मिनिट बसून घ्या, संपवणार आहे. एक छोटस भक्ती म्हणजे काय सांगतो, चित्त म्हणजे काय सांगतो आणि कीर्तन संपुष्टात आहे. आणि त्या ठिकाणी विशेष सांगायचं म्हणजे गोरा कुंभाराने गडगी बनवली आणि त्या गडगी बनवल्यानंतर त्या ठिकाणी त्या गाडग्याचं रूप बघण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना कळालं. ज्ञानेश्वर महाराजांचे माऊली ज्ञानेश्वर महाराज गोरा कुंभाराचं जे गाडग्याचं रूप आहे, सुंदर आहे, ते बघण्यासाठी आळंदीवरून गोरा कुंभाराच्या गावी येणार होते. त्यावेळी पंढरीश पांडुरंग परमात्मा विचार मनामध्ये केलं आणि रुक्मिणीला स्वतः गोरा कुंभाराने सेवेसाठी, म्हणजे काय सांगू लागलो तुम्हाला माहितीये का, पंढरीश पांडुरंगावर परमात्मा दास केव्हा होतो, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, 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 चित्ती नाही आस, आस, 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 चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, 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 चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. आणि गणो हे माझे मन, असे भक्ताजी या घरी, असे भक्ताजी या घरी, असे भक्ताजी या घरी, असे भक्ताची या घरी. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची या घरी, कामेन सांगता. असं गोरोबा काकाची दोन्ही हात तुटले गेले. पंढरीश पांडुरंग परमात्माला दया आली. कशी दया आली तुम्हाला सांगतो. आता देव कसा आहे, देव कसा आहे तुम्हाला सांगतो. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळवाजे केशवा महानंदा महानुभवा सहस्रपादा सहस्र करा क्षीरसागरा शेष नयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. विचार करा, एवढं नाव त्या देवाला आहेत, मग देव कसा असेल. प्रत्येक भक्ताचं एक तरी काम देव करत असतो.
त्या दिवशी तुम्हाला नेमकं संकट आलेलं असतंय त्याच्यावर उपाय करणारा तो देव आहे. फक्त तुमचं इच्छा पाहिजे. सगळं देव करू लागले असं म्हणा, मग तुमचं संकट निवारण होणार. तसं संत गोरा कुंभाराने दरवाजाच्या समोर मान खाली करून बसले होते. एवढ्यात पांडुरंग परमात्मा गोरा कुंभाराचं रूप घेऊन आणि रुक्मिणीला गाढवीण करून, विचार करा कुठं आले, गोरा कुंभाराच्या घरासमोर. आणि गोरा कुंभाराला विचारतात, गोरा, हे गोरा, तुम्हाला माणसं पाहिजे का कामासाठी? आणि गोरा कुंभाराने काय म्हणावं देवाला, देवा तुम्ही देवासारखं आलात म्हणलं, देवासारखं तुम्ही आलात. विचार करा. आणि ह्यांनी कोण होते? देवच होते. गोरा कुंभाराने म्हणलं, तुम्हाला गाडगी बनवता येतंय का म्हणले गोरा कुंभाराने. लय गाडगी बनवलं म्हणले, लय गाडगी बनवलं. किती मेले, आयशे झाले म्हणले त्याने. असे किती मेले, किती गाडगं तयार केलो, लय केले, लय झाले म्हणले. मग तुम्हाला मातीचं सांगतो म्हणले, मण्णी न खाया मण्णी गे होत आहे का नाही. हे कुठून आलंय? तिथं जाणार आहे. ಹುಟ್ಟಿದ ಹುಳವೊಮ್ಮೆ ಸಾಯುವುದೋ, ಕಟ್ಟಿದ ಮನಿವೊಮ್ಮೆ ಬೀಳುವುದೋ, सृष्टी नेम विदो यलो मनुजा. म्हणजे काय, एक दिवशी बांधलेलं घर पडणार आहे आणि जन्मलेला माणूस मरणार आहे. हे कन्नड मधलं वचन आहे. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जसे. असे कितीतरी गाडगे मी तयार करून पाठवलो आणि गाडगे अगदी सुंदर बनवतो म्हणे. मग लागा कामाला म्हणले. गोरा कुंभार सांगितल्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा गाडगं बनवायला चालू केले. गाडगी एवढी सुंदर बनवली, एवढी सुंदर बनवली. गावामध्ये लोक गाडगं घ्यायला रांगाने घेऊ लागले गाडगं. आणि आळंदीच्या माणसाला कळालं, आळंदीची माऊली गाडगं बघण्यासाठी कुठं गोरा कुंभाराच्या घरी येणार. आणि पांडुरंग परमात्म्याला वाटलं काय वाटलं, आता आळंदीचे लोक हुशार असतात, आळंदीचे माऊली आले मला ओळखतील म्हणून ज्ञानेश्वर महाराज यायच्या अगोदर पांडुरंग परमात्मा रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आता इथं थांबणं आपलं अवघड आहे. म्हणून आम्ही काय करायचं, मागच्या दरवाजानं परत पंढरपूरला जायचं. आणि त्या ठिकाणी रुक्मिणीला संघ घेऊन मागच्या दरवाजाने देव कुठे गेले, पांडुरंग परमात्मा पंढरपूरला निघाले. इकडून या दरवाजा म्हणून आळंदीवरून माऊली आले, निवृत्ती काका, सोपान काका, मुक्ताबाई सर्वजण आले. सोमेश्वर महाराज की जय, सोमेश्वर महाराज की जय. सोमेश्वर महाराजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. इचलकरंजी परिवार पुजारी परिवारातर्फे त्यांचं आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी गोरा कुंभाराने सांगितल्या ज्ञानेश्वर माऊलींचं या ठिकाणी आगमन झालं. आगमन झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली गोरा कुंभाराने घडवलेलं गाडगं बघण्यासाठी आलेले माऊली. आणि त्या गाडग्याला बघितल्यानंतर मुक्ताबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आली. आणि पाणी आल्यानंतर मुक्ताबाई रडू लागले. आणि रडत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, अगं मुक्ते का रडू लागले, मुक्ते का रडू लागले. त्यावेळी मुक्ताबाईने रडण्याचं बघून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा डोळ्यामधून पाणी काढले. आणि निवृत्ती काका दोन्ही बहिणीला आणि भाऊला सांगतात, अरे का रडू लागला तुम्ही. त्यावेळी निवृत्ती काकाला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दादा, ओ दादा, हे गाडगं बघा, हे गाडगं बघा. हे गोरा कुंभाराने गाडगं बनवलं नाही, त्या गाडग्याला नीट बघा, त्या गाडग्याला नीट बघा. आणि गाडगं बघतात, निवृत्ती महाराज सुद्धा रडू लागले, सोपान काका रडू लागले, चारी भावंड रडू लागले. कशाकडे बघून, एक गाडग्याकडे बघून सगळे भाऊ रडू लागले. आणि गोरा कुंभाराला ज्ञानेश्वर महाराजांनी हाक मारली, गोरा इकडे ह्या, हे गाडगं कोण बनवलंय तेवढं सांगा मला. त्यावेळी गोरा कुंभाराने सांगितलं, हे गाडगं माझ्या चाकर माणसाने बनवले, माझं जे दास आहे ना, ज्याला मी कामावर ठेवलो ते माणूस हे गाडगं बनवलंय. त्यावेळी तुम्ही विचार करा. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे
नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध हरी बोल तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी जुध भक्ती दाने तुझी सुध भक्ती जाणे तुझी जुध भक्ती दाने तुझी सुध आणि करो हे माझा मना आणि करो हे माझा मना आणि करो हे माझा मना अनेक हे माझ्या मना अनेक हे माझ्या मना अनेक हे माझ्या मना तुका म्हणे तुका म्हणे नवविधान भक्ती जाणे तोची शुद्ध. विचार करा, भक्ती अशी करायची, ती भक्ती नेमकं कशी करायची? डुप्लिकेट करायचं का शुद्ध करायचं? एक छोटस उदाहरण आहे. एका धनगराने 50 तोळे सोने सोनाराकडे नेले. सोनाराकडे नेल्यानंतर सोनाराने म्हणलं, सोनाराने 50 तोळे सोने घेतले आणि सोनाराने सांगितलं, याच मी 50 तोळ्याचे पैसे तुम्हाला देऊ शकतो. त्यावेळी ऐका इकडं, त्यावेळी त्या धनगराने सांगितलं, मला सोन्याचं खंडोबाची मूर्ती तयार करायची. किती घेणार तुम्ही? चांगलं मूर्ती बनवायचं असेल तर 10,000 आणि साधं मूर्ती बनवायचं असेल तर किती? 5,000 रुपये घेतो. नाही चांगलंच बनवा, खंडोबाची सोन्याची मूर्ती चांगलंच बनवा म्हणजे नक्षीदार. मग 10,000 रुपये होतील. 10,000 रुपये दिलं आणि सोन्याची खंडोबाची मूर्ती तयार केलं. आणि काही काळानंतर त्या धनगराचं ऐश्वर संपन्न कमी झालं, गरिबी आली आणि गरिबी आल्यानंतर तेच सोन्याची खंडोबाची मूर्ती घेऊन त्याच सोनाराकडे गेलं आणि गेल्यानंतर सोनाराला विचारलं, सोनार दादा, ओ सोनार दादा, तुम्ही घडवलेली सोन्याची खंडोबाची मूर्ती ही 50 तोळ्याची आहे, मग तुम्ही हे सोन्याची मूर्ती घ्या आणि मला काय करा, याचे पैसे द्या. त्यावेळी सोनाराने म्हणलं, तुम्हाला पैसे देतो, आता चालूच्या रेटमध्ये जे सोन्याचं रेट आहे त्या सोन्याच्या भावाने तुम्हाला ती मूर्ती 50 तोळ्याचे पैसे तुम्हाला मी देणार आहे. अहो, तुम्ही तर माझ्याकडनं 10,000 रुपये एक्स्ट्रा घेतले होते बनवण्यासाठी. तुम्ही कुठल्याही दुकानात जावा, बनावटीचे पैसे मिळत नाहीत. चालूच पैसे मिळेल पण बनावटीचे पैसे मिळत नाही. तुम्ही महाराष्ट्र फिरा, कर्नाटक फिरा, भारत फिरा, तुम्हाला बनावटीचे पैसे मिळत नाही म्हणले. म्हणून शुद्ध भाव पाहिजे. बनावटीचं भक्ती केलं तर मिळेल का? पैसे देऊन भक्ती केलं तर मिळेल का? मिळत नाही. काय तुम्ही विचार करा, जसं पांडुरंगाने दास झाला, कशामुळे झाला? त्याच्या चित्तात सुद्धा स्वार्थ नव्हतं. देव चाकरी झाला होता, देव दास झाला होता. कशामुळं? नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त,
नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. काय म्हणलं? त्याचा दास मी व्हायला तयार आहे. कुणाचं? जे शुद्ध अंतकरणाने भक्ती करतात, बनावटीची भक्ती करत नाही, त्याचा मी दास होतो, म्हणून त्याचा दास मी अंकित. एकदा भजन करा. विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. आता शुद्ध कोण आहे? बनावट कोण आहे? हे मी तुम्हाला कथेच्या अनुसरून उदाहरण देऊन सांगितलेले. जसं तुकाराम महाराजांनी श्रवणम कीर्तनम, श्रवणम कीर्तनम ध्यानम एवढंच नाही, हे 3 चरण पहिले येतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा पाद सेवनम. काय झालं? पाद सेवनम, वंदनम, हे दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय येतात बघा? तिसऱ्या टप्प्यामध्ये आत्मनिवेदन. ज्यावेळी भक्ती केल्यानंतर मीच देव आहे, हे ज्यावेळी आपल्याला वाटतं आमच्यामध्ये देव आहे, मी स्वतः देव आहे, मी केलं तर सगळं व्यवस्थित होतंय, माझ्यामुळं मी केलो तर सगळं व्यवस्थित होईल, माझ्यामध्ये एक आत्मा आहे, मी म्हणजे माझ्या शुद्ध अंतकरणाने जर करता भक्ती केली तर पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्याजवळ येऊ शकतो, असं ज्यावेळी वाटते त्यावेळी 9व्या भक्तीमध्ये शेवटचं जी भक्ती आहे त्याला आत्मनिवेदन म्हणतात. आत्मा म्हणजे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय सुद्धा फरक नाही असं ज्यावेळी माणसाला वाटतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. रेड्याच्या मुखातून वेद वदवणं त्याला काय म्हणलं? आत्मज्ञान लागतं. भिंतीत सुद्धा देव आहे हे ज्याला कळालं त्याला आत्मज्ञान म्हणतात. रेड्या सुद्धा आत्मा आहे, माझ्या सुद्धा आत्मा आहे, त्याचा आत्मा माझा आत्मा एक आहे असं ज्याला वाटतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. बसलेले माणसं सुद्धा माणसं आहेत, परंतु त्यांच्यामध्ये दडलेला जो आत्मा आहे त्यांचा आत्मा माझा आत्मा एक आहे असं ज्या कीर्तनकार महाराजांना वाटतंय ते आत्मज्ञान. आत्मज्ञान कशाला? ज्याच्या जवळ स्वार्थ नाही, ज्याच्याजवळ निष्कलंकप्रमाणे, निष्भक्तीने, निस्वार्थप्रमाणे ज्यावेळी माणसाने सगळ्याला आवर्जून एकदम व्यवस्थित बोलतात, राहतात, भेद करत नाही, जाती भेद मानत नाही, त्या माणसाजवळ आत्मज्ञान आहे असं तुम्ही संबोधले पाहिजे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी कीर्तन रूपी सेवे घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी बसलेले सर्व इचलकरंजी मंडळी, माझ्यासारख्या पामराकडं असो नसो जास्ती प्रमाण न देता या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी तुका म्हणे नवविधा भक्ती कशी करायची सुंदर अशा प्रकारच्या थोड्याशा काळामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा समाप्त. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम.